नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत उरण परिसर एक्सप्लोअर करायला। उरण हे ठाणे डोंबिवलीपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे। सकाळी लवकर आम्ही बेलापूर मार्गे उरणला निघालो आणि साधारण 13 किलोमीटरवर आम्हाला दिसलं एक भव्य स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचं स्मारक। इथे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि समर्थ रामदास स्वामींची भव्य मूर्ती उभारलेली आहे। त्याचसोबत एक छोटं संग्रहालय आहे, जिथे महाराजांच्या युद्धातील प्रसंग सुंदर चित्रांमधून दाखवले आहेत। आणि हो, इथे सुमारे 20 मिनिटाची एक खास व्हिडिओ दाखवली जाते, ज्यात शिवाजी महाराज तसेच अनेक समाजसेवकांचे कार्य दाखवले जातात, जी पाहताना खरंच अंगावर रोमांच उभे राहतात। राजानं किनारपट्टीचं महत्त्व आणि समुद्रातून येणाऱ्या आक्रमणांचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात पहिल्यांदाच सुसज्ज आरमार उभारण्याचा निर्णय घेतला आणि फक्त 20 वर्षात 700 लहान मोठ्या जहाजांचा आरमार उभारून भारतीय आरमाराची मुहूर्तमेढ रोवली। त्या रणधुरंधर सेनानीचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। रायगड जिल्ह्याचा मानबिंदू ठरणार हे शिवसमर्थ स्मारक, याची सुरक्षा आणि देखभालीची जबाबदारी देखील JNPTचं विश्वस्त मंडळ सांभाळणार आहे। हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर आम्ही निघालो द्रोणागिरी किल्ल्याकडे। घारापुरी या राजधानीपासून जवळ असणाऱ्या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला आहे। ST बस डेपोच्या समोर असणाऱ्या रस्त्याने डाऊर नगरकडे चालत जाऊन 5 ते 10 मिनिटात आपण डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या झोपड्यांपाशी पोहोचतो। येथे उजव्या बाजूला ट्रान्सफॉर्मर आहे, तर डाव्या बाजूची वाट झोपड्यांमधून प्रथम उजवीकडे व नंतर डावीकडे वळून डोंगरावर जाते। या ठळक पायवाटेने डोंगर चढायला सुरुवात केल्यावर 5 मिनिटात आपण कुंपणापाशी पोहोचतो। कुंपण ओलांडल्यावर 2 वाटा फुटतात आणि उजव्या बाजूची वाट पकडावी। दाट झाडीतून हळूहळू चढत जाणाऱ्या या वाटेने 10 मिनिटात आपण डोंगराच्या उजव्या टोकाकडील धारेवर पोहोचतो। डावीकडे वळून डोंगराच्या धारेवर चढायला सुरुवात करावी। पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणतः 45 मिनिटे लागतात। वर गेल्यावर सभोवतालचं दृश्य मात्र एकदम भारी। पावसाचे दिवस असल्यामुळे धुके खूप होते। पोलीस चौकीच्या मागील बाजूस बालेकिल्ल्याची तटबंदी आहे। त्या तटबंदीत एक छोटे कमान असलेले पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आहे। बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस पोर्तुगीजांनी बांधलेले चर्च आहे। अशी अजून 2 चर्च किल्ल्यावर होती, पण आज ती आढळत नाहीत। प्रवेशद्वार 12 फूट उंच आहे। त्याला 3 खिडक्या व 3 झरोके आहेत। द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता। इसवी सन 1530 मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली। 16व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता। त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला। मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापुरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्त्वाचा होता। 10 मार्च 1739 ला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला।
किल्ला पाहून आम्ही पोहोचलो किल्ल्याजवळ असलेल्या उरण बीचवर. पावसाळा सुरू असल्यामुळे समुद्र एकदम खवळलेला होता. लाटा जबरदस्त ताकदीने किनाऱ्यावर आदळत होत्या. समुद्र किनाऱ्यावर थोडं टाइमपास करून आम्ही निघालो पुढच्या ठिकाणी. आता आम्ही आलो आहोत उरणपासून साधारण 15 किलोमीटरवर असलेल्या चिरनेर गावामध्ये. इथं प्रसिद्ध महागणपती मंदिर आहे. गणपतीचे दर्शन घेऊन झाल्यावर मंदिराच्या बाजूलाच एक प्राचीन पेशवेकालीन शिवमंदिर देखील आहे, ज्यामुळे या ठिकाणाचं ऐतिहासिक महत्त्व अजूनच वाढतं. पेशवे काळात गणपतीची अनेक मंदिरे निर्माण झाली. चिरनेर येथील या गणपतीच्या मंदिराची निर्मिती नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत झाली. नानासाहेब पेशवे हे गणपतीला आपले आराध्य दैवत मानत. त्यांनी गणपती उत्सव सुरू केला. माघ उत्सवातील चतुर्थीला येथे श्री गजानन प्रत्यक्ष भोजनास येतात अशी श्रद्धा असल्याने या दिवशी भक्तांची गर्दी असते. तसेच मंदिराजवळ 1930 मध्ये झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचं स्मारक देखील आहे. या सत्याग्रहात गावातील अनेकांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली. चिरनेर हे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातले एक गाव आहे. हा आगरी, कोळी, आदिवासी शेतकरी, कातकरी परिसर आहे. या परिसरात पारंपरिक शेती चालत असते. 25 सप्टेंबर 1930 रोजी चिरनेर परिसरातील गावकऱ्यांनी इंग्रजांच्या जंगल कायद्याला विरोध करून लाकडे तोडण्याविरुद्ध सत्याग्रह केला. यासाठी लोक घरातून रस्त्यावर आले होते. यावेळी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारामुळे व मारहाणीमुळे अनेक जण अपंग झाले. तसेच काही वीर पुरुषांना जीव गमवावा लागला आणि ते हुतात्मे झाले. या सत्याग्रहाला चिरनेरचा जंगल सत्याग्रह म्हणतात. तर मंडळी, असा झाला आमचा आजचा उरण परिसराचा प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.